नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चीज बॉईल ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी मध्यम आकाराचे 4 बटाटा उकडून घेतलेले आहेत। त्याला असा हाताने आपण मॅश करून घेऊया। अगदी सहजपणे मॅश होतात ते बघा। त्यानंतर आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आहे, बारीक चिरलेला शिमला मिरची घालायचा आहे, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, शिजवून घेतलेले स्वीट कॉर्न घालायचे आहेत। त्यानंतर 1 चमच मिक्स ऑरिगॅनो घालायचा आहे, 1 चमच चिली फ्लेक्स घालायचा आहे, त्यानंतर पाव चमचा जिरा पावडर घालायचा आहे, पाव चमचा धने पावडर घालायचा आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। नंतर अगदी थोडंसं आमचूर पावडर घालायचं, पाव चमचा चाट मसाला घालायचा, चवीनुसार मीठ घालणार आहे मी। त्यानंतर 2 चमच कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। बघा हे अशा प्रकारे काय मस्त वास येत आहे, सुगंध। बघा हे अशा प्रकारे आपला चीजचा डो तयार झालेला आहे। बघा आता मी थोडासा साठा तयार करून घेणार आहे। 2 चमच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं, यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं। बघा या अशा प्रकारे साठा तयार करून घ्यायचा आपल्याला। नंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत आपण। बघा अशा प्रकारे यामध्ये अशी थोडीशी चीज भरायची आहे। बघा अशा प्रकारे आणि हे सगळं असं कव्हर करून घ्यायचं। बघा तुम्हाला दाखवते, बघा अशा प्रकारे तयार करून घ्यायचे आहेत। बघा अशा प्रकारे आपण बॉल तयार करून घेतलेले आहेत। आता याला एक बॉल घ्यायचा, असा डीप करून घ्यायचा यामध्ये, आणि लगेच यामध्ये असं हे करायचं। बघा अशा प्रकारे करून घेणार आहोत आपण। बघा अशा प्रकारे मी ब्रेड घेतलेली आहे, ब्रेडचा मिक्सरमधून चुरा केलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचे आहेत। बघा तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण एक एक करून हे बॉल घालूया यामध्ये। मुलांना खूप आवडतात हे बॉल, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। आपले बॉल्स तयार झालेले आहेत बघा। आता याला आपण काढून घेऊया। छान तळलेले आहेत, गोल्डन ब्राउन झालेले आहेत। आपण आता याला काढून घेऊया। बघा अशा प्रकारे आपले चीज बॉल तयार झालेले आहे। तुम्हाला अगदी जवळून दाखवते, खूप सुंदर लागतात। चीज पण पूर्ण मेल्ट झालेली आहे बघा। खायला एकदम मस्त चटपटा असा आपले चीज बॉल तयार झालेले आहेत बघा। मी तुम्हाला जवळून दाखवते। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नवीन चॅनलला सपोर्ट करा। बघा किती सुंदर झाले हे। तुम्ही
हिरव्या चटणीसोबत, लाल चटणीसोबत किंवा नुसतं पण खाऊ शकता. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.